आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिका निवडणुकीला आता प्रचंड वेग आलेला आहे. प्रचाराचा नारळ फुटलेला आहे. प्रचार जोरात सुरू आहे. याच दरम्यान कोणत्याही क्षणी आता जिल्हा परिषदेची घोषणा होईल, निवडणुकीची, पंचायत समितीच्या. त्यामुळे एकीकडे महापालिकेचा प्रचार सुरू असताना दुसरीकडे जिल्ह्यातल्या सगळ्या इच्छुकांचं लक्ष आहे ते थेट जिल्हा परिषद निवडणूक कधी जाहीर होणार, कोणत्या क्षणी जाहीर होण्याची चिन्ह आहेत. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारीपर्यंत या निवडणुका घ्यायच्या आहेत. अगदीच उशीर झाला तर 8-10 दिवस पुढं मागं होऊ शकतं. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर होणार असल्यामुळं मुलाखती सुरू झालेल्या, सगळ्याच पक्षांनी इच्छुकांची नावं मागून घेतली, मुलाखती सुरू झालेल्या आहेत. आता उत्सुकता आहे कोणाला उमेदवारी मिळणार, कोणाला डावलणार, बंडखोरी कोण करणार. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ज्यांचं नाव थेट अध्यक्षपदासाठी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी गेले काही दिवस घेतलं जात होतं, त्या शौमिका महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि गोकुळच्या संचालिका यांनी एक मोठा धक्कादायक निर्णय घेतलेला आहे. काय निर्णय आहे तो पाहूया. अजूनही आपण जर महाधुरळा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर राजकीय बातम्यांसाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा. आता वळूया मूळ विषयाकडे. जिल्हा परिषद निवडणुका काही दिवसात जाहीर होतील. कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसामान्य महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे या गटातून लढून अध्यक्ष होण्यासाठी अनेकांची नावं चर्चेत आहेत. त्यामध्ये सुयेशा घाटगे यांचं नाव चर्चेत आहे कागलमधून. मनीषा माने यांचंही नाव जनसुराज शक्ती पक्षाच्या वतीनं पुढं आहे. रशिका अमर पाटील शिंगणापूर, याशिवाय रेश्मा राहुल देसाई काँग्रेसच्या वतीनं चर्चेत आहे. भाजपच्या वतीनं मौसमी आवाडे यांचं नाव पुढे केलं जात आहे. त्याच भाजपच्या वतीनं कल्पना चौगुले, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष के चौगुले यांच्या पत्नी कल्पना चौगुले यांचं नाव पुढे आहे. सध्याचे विद्यमान अध्यक्ष नाताजी पाटील यांच्या पत्नी विद्यादेवी पाटील यांचे नाव या स्पर्धेत आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांची कन्या अमृता डोंगळे यांनी ही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांचं नाव या स्पर्धेत आहे. माजी आमदार राजेश पाटील यांच्या पत्नीचं नाव आहे. पन्हाळामधून विनिता जयंत पाटील हे नाव आहे. याशिवाय आणखी काही शाहूवाडीतनं काही नावं आहेत, शिरोळमधनं काही नावं आहेत. सगळीकडनं नावं भरपूर आहेत. कारण प्रत्येकाला अध्यक्ष व्हायचं आहे. महायुती आता कोल्हापूर महापालिकेत झाली. आता जिल्हा परिषद होण्याची चिन्ह भरपूर आहेत. त्यामुळे महायुतीची सत्ता आली तर कोण आणि महाविकास आघाडीची सत्ता आली तर कोण अध्यक्ष होणार याची उत्सुकता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आढावा बैठका सुरू आहेत. काल शिरोली मतदारसंघातल्या आढावा बैठक झाली. सगळ्यांची मतं जाणून घेतली, कोण कोण इच्छुक आहे हे बघितलं. आणि त्याच वेळी शौमिका महाडिक, अंमल महाडिक यांच्या पत्नी, गोकुळच्या संचालिका, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा यांनी अतिशय मोठा निर्णय जाहीर केला. खरं तर त्यांचं नाव गेल्या काही दिवसापासून त्या कुठून लढणार याची प्रचंड उत्सुकता होती. त्यांचं नाव कुंभोज मतदारसंघातून त्या लढाव्यात असा आग्रह कार्यकर्त्यांचा सुरू होता. याशिवाय कळंबा, गोकुळ, शिरगाव, निगवे अशा काही मतदारसंघ, पर्यायी मतदारसंघासंदर्भातही त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र त्यांनी काल जाहीर केले की मी कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक जाहीर लढणार नाही. कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांसाठी आहे. आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कार्यकर्त्याला संधी यापूर्वी अनेकदा दिलेली आहे. महापालिका असू दे, जिल्हा परिषद असू दे, जिल्हा बँक, कुठेही सगळीकडे कार्यकर्त्यांना संधी दिली. त्यामुळे ही कार्यकर्त्यांची लढाई असल्यामुळे आपण यामध्ये भाग घेणार नाही. केवळ यापूर्वी अंमल महाडिक हे आमदार झाल्यामुळे जागा रिक्त झाली म्हणून आपण निवडणूक लढवली, जिल्हा परिषद अध्यक्ष झालो. आता मात्र ही निवडणूक लढवणार नाही असा अतिशय धक्कादायक घोषणाच त्यांनी केलेली आहे. त्यामुळे आता पक्ष काय या संदर्भात निर्णय घेणार हे महत्वाचं आहे. कारण पक्षाला काही व्यक्तींची सभागृहात गरज असते, काही निवडून येणाऱ्यांची, काही प्रशासनावर वचक ठेवणाऱ्यांची, पक्षाला सोबत घेऊन जाणाऱ्यांची, पक्षाची ताकद वाढवणाऱ्यांची गरज असते. त्यामुळे पक्षाचा निर्णय
महत्वाचा आहे. आता निर्णय शौमिका महाडिक यांचा झालाय. आता प्रतीक्षा आहे पक्षाच्या निर्णयाची. पाहूया आता काय होते, कारण निवडणुका जाहीर होतील तेव्हा आणखी या घडामोडी मोठ्या प्रमाणात घडतील. सध्या तरी शौमिका महाडिक यांचा अतिशय धक्कादायक मोठा निर्णय, तो म्हणजे जिल्हा परिषद निवडणूक आपण लढवणार नाही. धन्यवाद.